घोटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली गाणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तो मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडापिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला अरे राणा दादा नमस्कार. अरे मास्तर अजून इथंच? काम होतं म्हणून थांबलो होतो. येऊ साहेब? अहो जोंधळे आमच्यावर 2 घास खाऊन घेतले असते. नको साहेब, तुम्ही जेवून घ्या. येतो मी. नमस्कार राणादा. नमस्कार. काय पहिलवान, कसं काय, बरं आहे ना? नमस्कार संधी दादा. सूरज, समारंभ संपल्यानंतर कुठे गेलता रे? आबा पक्षाच्या ऑफिसात. मी बघितलं. सूरज, आज जायची काय गरज होती? वाचलो. गोदक्का आम्ही आलो बरं का. काय राणा पहिलवान, काय म्हणते तालीम? काय म्हणणार आबा, एक पैलवान कुस्तीला समोर उभं आहे ना, म्हणतात मी हाड तोडतो. हो राणा पहिलवान, तालमीचा विचार सोडा, लग्नाचा करा. अहो तुमच्या या तालमीचे येडापायी धाकट्या भावाचं लगीन आम्हाला आंधी उरकावं लागलं, पण औंधा तुमचं लगीन झालंच पाहिजे. आबा एक सांगायचंच राहिलं. ईशांतर न ग. अहो गेल्या साली तुमच्या लग्नाचा इशय काढला की तुम्ही एक सांगायचं राहिलं, एक राहिलं करून आम्हाला गावची कामं सांगायची. गोदक्का, तुमचं ऐकलं लग्न तर राहून गेलं, पण औंधा नाही. सूरज, कुठं निघालास? जेवायला वाढाय घेते म्या. वहिनी साहेबांनी बी बोलू. तुम्ही सुरू करा, मी आलो वरचं. बर. गोदक्का चल लवकर, लई भुका लागल्यात बघ. लागणारच की, तालमीत ना आलायस ना, पर त्या आधी आंघोळ करायची. गोदक्का अगं असं काय करतीस? आंघोळ नंतर करतो ना. नाही नाही, आधी आंघोळ. चल चल, नंतर करतो. चल म्हणती तर. नव्याचे 9 दिवस सरले नाही तवर आमचा अपमान व्हायला लागलाय. पुढं पुढं तर काय होणार आहे देव जाणे. नाही, इथं आपलं माणूसच आपलं राहिलं नाही म्हणा, मग हे असंच होणार की. हे काय नुसतं नाव सूरज सिंह, सूरज आणि सिंह दोन्ही बी गायब. अगं असं तू बोलतीस, पण अख्ख्या पंचक्रोशीत सगळे आमासनी सूरजसिंह तर म्हणतातच, पर सन्नी दादा बी म्हणतात. म्हणे सन्नी दादा. ए नंदिता, काय आलं? कोणी काय बोललं का तुला? हा वय मामनजी बोलले. जा जाऊन बोलणार आहेस का त्यांना? चंदा जाग जाऊन मामनजीला बोल. काय करतीस? काय करतीस? काय झालं ते सांग की आधी. 2 वेळा अपमान झाला तुझ्या बायकोचा तुझ्या समोर. सकाळचं बोलालीस वय? अगं घरात कसला आलाय मान अपमान, जाऊन ते सोड. स्वाभिमान तरी बाळगायचा हाय की नाही आम्ही? तर ते पण सोडून द्यायचंय तुझ्यासारखं. माझ्यासारखं म्हणजे? हा
मी स्वाभिमान सोडून दिला असं म्हणायचं तुला? म्हणाय कशाला पाहिजे, दिसतंय ना व. आज सकाळी 2 वेळा अपमान झाला तुझ्या बायकोचा. म्हणलं सूरजसिंह येतील, जरा बायकोची समजूत घालतील, जरा बायकोशी बोलतील, पण नाही. समारंभ संपला आणि नवरा गेला बाहेर. इथं घरात काय घडतंय काय नाही कशाचं म्हणून पत्त्या नाही. त्या मास्तरनीचं पाय धरायला लावलं मामंजींनी आम्हाला. काय? वय जा जाऊन विचारा मामंजींना का असं केलं म्हणाव. हाय का हिम्मत हाय? नाही ना व. म्हणून आता आम्ही ठरवलंय आम्ही हे घर सोडून जाणार. नंदिता अगं असं नको करूस, लोक काय बोलतील. ऐक माझं, असं नको करूस. मग काय करू, मग काय करू सांगा की. नाही राणा भाऊजींना समधी लोक मान देतात, मान्य आहे, आमचं काही म्हणणं नाही त्यावर. पण तुला पण मान नको का द्याया. सकाळी राणा भाऊजी म्हणले त्या मास्तरनीला औक्षण करू दे म्हणून. तू गप्प का बसला? अगं असं नाही, मी बोलणारच होतो की. कधी या निघून गेल्या. नाही आमचं ठरलंय आता. तू जर आज आत्ता मामांजींशी बोलणार असशील तर आम्ही या घरात थांबतो, नाहीतर आम्ही हे घर सोडून चाललोय. अगं पण आता बर बोलतो आम्ही. कधी? जेवताना इशे काढतो. नक्की? हो. राणा, एवढी चांगली खीर केल्या तरी बी तुला गुळ खोबरं पाहिजे होय? खुराक आहे की हो माझा. तू नारळान हिथंच एका बुक्कीत बुकना करतो. बर बर आणते. हा वंदना, तू उठ, म्या भाकरी करते. अगं राणाला माझ्या हाताच भाकरी आवडतात. अरे कर सुरुवात. अरे पहिलवानांनी जास्त वेळ पोट रिकामं ठेवू नये. बाबा हा, तुम्ही जेवत नाही तोवर मी कसं जेवणार? असं म्हणतोय बा. कर सुरू. हा आता कर तू. गोदक्का भाकर. अरे पहिलवान दामा ना. लय भुका लागल्यात वाटतं. गोदक्का किरलाई भारी झाली. अजून आणखी आणते. हा गोदक्का भाकऱ्यात आपण हात दुखला असतील ना व? राणा, एवढ्यासा असल्यापासून भाकऱ्या थापते म्या. माझा हात नाही दुखत तुझ्यासाठी भाकरी थापताना. अरे गोदाकाच्या हाताची एवढीच काळजी आहे तर भाकरी थापणारी बायको घेऊन ये की. मला सांग तुला बायको कवा आणायची? गोदक्का अजून किर आणखी. अरे मी सून आणायचं म्हणतोय. आधी खीर. आणते. आता ही शेवटची खीर आहे, बनवू का आणखी? नका नका. राणा मला सांग सून कवा आणायची घरात? किरलाई भारी झाली होती, वाट भरलं. तुम्ही हसा, अहो समजवा जरा त्याला. बर. अगं उन्हात करपत होते मी, पण सांगणार कोणाला? इतकी गर्दी होती ना तिथे, मग मलाच वाटलं नको सांगायला.
अगं मग घरी निघून यायचंस ना सरळ. घ्या. अगं ती काय दळण आणायला गेली होती का? एवढं पण टोचून नकोय बरं का बोलायला. मलाही कळतं थोडंफार नोकरीतलं, पण तुमच्यासारखी ही बुजून करायची नसते बरं का नोकरी. हे बघ इंदू, बुजून नाही, नियमाप्रमाणे नोकरी करतो. हो, आणि वर्षा 2 वर्षाला बदली घेतो. अंजली घ्या, गाडी आली बघा पुन्हा माझ्या बदलीवर. हो, म्हणजे मलाही आता निघायला हवं. अरे छा, म्हणजे तू ही यांच्यासारखी माझी चेष्टा करायला लागलीस होय. चला जाते मी. काय करावं तेच सुधरत नव्हतं. त्यांच्याकडे पाहिलं, निसरलोच समज. हा जो बाईकडे बघत नाही काय करतोयस राणा? बाईचा विचार नाही. नाही, चुकलो. वस्ताद मला माफ करा. मी पुन्हा असा विचार नाही करणार. खरंच चुकलो मी. सच्चा पैलवान कोण? जो बाईशी बोलत नाही. सच्चा पैलवान कोण? जो बाईकडे बघत नाही. सच्चा पैलवान कोण? जो बाईचा विचार करत नाही. पहिल्याच दिवशी वेगवेगळे रंग पाहायला मिळाले या गावातले. प्रत्येक माणूस वेगळा. प्रतापराव वेगळे, हेडसर वेगळे, वहिनी साहेब वेगळ्या. एक दिवस इथं या वाड्यात तू नाक रगडशील आणि राणा वेगळा. शरीराने धिप्पाड पण लाजरा. असं असतं का कधी? वेगळंच काहीतरी. अरे उशीर का झाला? असंच. गोदक्का, सूरज आलाय, वाडा त्याला. सूरज, अहो गोदक्का द्या की, आम्ही वाढतो. अहो मामनजी बघा काय म्हणतात. काय म्हणतात मामनजी? लाकी मनातल्या मनातच विचारा त्यांना, बायकोचा का अपमान झाला? टोमणं घेऊ नको, बोलतो मी. कधी? सूरज, अरे जरा थोरल्या भावाच्या लग्नाचं मनावर घ्या. होय आबा, आमचे प्रयत्न चालू आहेत की. आबा, हा, एक बोलायचं होतं. अरे बोल की. सकाळी हा, सकाळी वाढदिवस लय भारी झाला. काय झालं? वय ते जरा गडबड. सुनबाई जरा सावकाश. आबा पर एक गोष्ट होती. एक मिनिट. हा, नमस्कार मुख्यमंत्री साहेब. हा हा, ताईसाहेब, जेवायला घेतायसा? पण जेवण तर उरलंच नाही. राणादानं समजत जेवण संपवलं. नाही वहिनी साहेब, जेवण हाय. खीर सपल्या, पण म्या बनवायला घेतल्या. 5 मिनिटात आणते.
आम्हाला कुणी बी अडवायचा प्रयत्न करू नका, आम्ही नाही थांबणार आहे. अगं बोलतो की सकाळच्या लाभांशी, असं कशाला? वहिनी काय झालं? कुठं निघाला असा? ताईसाहेब घर सोडून निघाल्या ती. काय? हळू बोला, आबा झोपले. सांगा काय झालं? अहो काय व्हायचं बाकी राहिलंय राणा भाऊजी? आता तुम्हाला जर सांगितलं ना तर तुमच्या डोक्याला त्रास होईल. नका विचारू, आम्ही वाडा सोडून चाललोय. काय? आम्हाला नाही वाड्यात राहायचीच भीती वाटू लागली हो आता. कधी बी कुणी बी येईल ना मला म्हणाल चला निघायत ना. काय म्हणताय सा वहिनी? कोणाची टाप आहे असं बोलायची? कोण का असं बोलल? का? सकाळी मामांजी बोललेच की आम्हाला तुम्ही नंतर करा औक्षण म्हणून. आता मला सांगा राणा भाऊजी, खरं तर ह्यो माना आमचा की नाही? हा, पण ती चूक माझीच आहे. मी आज असं सांगितलं होतं. राणा भाऊजी अहो तुम्ही भोळ हायसा, पण वाड्यातली बाकीची माणसं तर शानी आहेत ना व. त्यांनी सांगायला हवं होतं की वहिनी साहेब हा मान फक्त तुमचा, पण कुणी काही बोललं नाही. नंतर त्या मास्तरनीचं पाय धरायला लावलं आम्हाला. तुमच्या वहिनीला ते बी केलं आम्ही. रात्री जेवाय गेलो तर जेवण संपलेलं. वहिनी साहेब, जेवण नाही संपलं, खीर संपली होती. ते बी राणाला आवडते म्हणून त्यानं संपवली. काय वहिनी, तुम्हाला माझ्यामुळे खीर नाही मिळाली? माफ करा वहिनी, लई मोठी चूक झाली बघा. मी आजपासून खीर सोडली. अरे पण राणा कशा पायी? काय राणा भाऊजी तुम्ही खीर संपवली होय? अहो मग जाऊ द्या की, पण हेच म्हणायचंय आम्हाला. ही गोष्ट आम्हाला कुणी सांगितली कशी नाही बरं? अहो आम्हाला ना या घरात काही मानच नाही हो, कुणी किंमतच देत नाही आम्हाला. हे जेवले काय आणि आम्ही उपाशी मेलो काय समजा सारखंच. नंदिता काय बोलतीस? असं नाही होणार. असंच होणार, असंच होणार. तुम्हाला कुणी फसवलं ना तरी बी तुम्हाला ते कळायचं नाही. उलट त्यानं उपकार केले म्हणून स्वतःच्या कातडीचं जोडं घाललो त्याच्या पायात. मला सांगा, सकाळी औक्षणाच्या वेळी तुम्ही बोलाय गेलात पण तुम्हाला गप केलं. असंच उद्या घराच्या हक्काच्या वेळी तुम्ही बोलायला गेलात आणि कुणी तुम्हाला गप केलं म्हणजे काय करायचं? नाही आमचं ठीक आहे, आम्ही जाऊ आमच्या पप्पांकडं. पण राणा भाऊजी हे काय करतील, कुठं जातील सांगा की आम्हाला. विश्वास ठेवा बहिणी, असं काय बी होणार नाही. असंच होणार आहे. नाही समद्यांचा तुमच्यावर जीव आहे मान्य आहे. अहो पण यांचा पण हक्क आहे या घरावर. आणि तसं नसेल तर सांगा आत्ताच आम्हाला स्पष्ट. आम्ही जातो या घरातनं निघून. चला थांबा बहिणी, समधी चूक माझीच आहे. सकाळी तुमचा औक्षणाचा मन माझ्यामुळे गेला. तुम्हाला माझ्यामुळे जेवणावरून उठावं लागलं. वहिनी वहिनी, योरांना आज तुम्हाला वचन देतो, आजपासून या घरावर तुमचाच अधिकार राहील. मी जरी थोरला असलो तरी सूरज तुमची जागा वरचीच राहील. राणा, आई जाताना तिला वचन दिलं, सूरजचा सांभाळ करेन, घर एक ठेवेन. हे घर मला एक ठेवायचं. आपण यातलं काही सांगू नका, उगाच त्यांना त्रास होईल. राणा भाऊजी, आम्ही इथून निघून जाऊ नये म्हणून तुम्ही खोटं बोलायला असा ना? नाही वहिनी,
लबाड नाही बोलत मी. तुमचा विश्वास नसेल तर सांगा मी काय करू, म्हणजे तुम्हाला पटेल. खरंच? मग एक करायला आमच्यासाठी, म्हणजे आमची बी खात्री पटल. सकाळी औक्षणाच्या वेळी मामांजींनी त्या मास्तरनीला सोन्याची चैन दिली. गायकवाड घराण्याची मानाची वस्तू अशी कुणाला पण देतात का? हा, उद्या समजा त्या माणसांनी ती वस्तू घाणवत टाकली तर गायकवाड घराण्याचा अपमानच होईल ना. काय इज्जत राहिली. म्हणून म्हणते ती चैन परत आणाल नव्ह ती चेन परत.